नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हिंदू धर्मात नवरात्रीचा उत्सव दरवर्षी 4 वेळा येतो। 2 वेळा गुप्त नवरात्री असते आणि एक वेळ चैत्र नवरात्री आणि दुसरी अश्विन नवरात्री असते। शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। यंदा 9 एप्रिलपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला खूप महत्त्व आहे। विशेष योगांमुळे यंदाची चैत्र नवरात्री खास असणार आहे। चैत्र नवरात्रीच्या दरम्यान काही नवीन गोष्टी घरी आणणे खूप शुभ मानले जाते। या वस्तू घरात आणल्याने घरात सुख समृद्धी नांदते। जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या खास गोष्टी। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चैत्र नवरात्रीत मटका घरी आणायचा आहे। भांडे हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते। चैत्र नवरात्रीमध्ये मटका घरात आणणे म्हणजेच माठ घरात आणणे खूप शुभ ठरू शकते। चैत्र नवरात्रीत मटका घरी आणल्याने पैसा वाढतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते। त्यामुळे या चैत्र नवरात्रीला मटका नक्कीच घरी आणा। शंख खरेदी करणे। चैत्र नवरात्रीमध्ये घरात ठेवण्यासाठी शंख खरेदी करावा। शंख खरेदी करणे अत्यंत शुभ आणि लाभदायी मानले जाते। दुर्गेच्या या 9 दिवसात शंख घरात आणल्याने घरात सकारात्मकता येते। ज्या घरामध्ये शंखाचा आवाज येतो त्या घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते। चांदी खरेदी करणे। चैत्र नवरात्रीमध्ये घरात चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते। चांदी आणल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती तर मजबूत होतेच, शिवाय रोग निर्माण करणारे दोषही दूर होतात। अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात। तुळस खरेदी करणे। तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते। हिंदू धर्म मानणाऱ्या सर्व लोकांच्या घरी तुळशी असणे शुभ मानले जाते। चैत्र नवरात्रीत तुळशी आणल्यास ते तुमच्यासाठी शुभ राहील। या 4 गोष्टींपैकी नवरात्रीत एक गोष्ट नक्की घरी आणा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।